आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व सत्य फाउंडेशन आयोजित गरीब व गरजू लोकांना 12,000 कपड्याचं वाटप या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांचं शुभ आगमन या सभागृहामध्ये झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण सर्व मान्यवरांचं सहर्षाचं स्वागत करूयात. खऱ्या अर्थानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वर्षभर विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करत असतं. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानदानाबरोबरच त्यांना सामाजिक ज्ञानदान सुद्धा विद्यार्थ्यांना जाधवर ग्रुपच्या माध्यमातून दिलं जातं. याचाच आढावा घेणारी ही जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची चित्रफीत आपल्या सर्वांसमोर. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM अँड इंटरनॅशनल स्कूल असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला
आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, अँब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो. बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, व्होडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात. 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते. लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे. पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. देशासाठी काहीतरी करायचं तर देशाचं नेतृत्व उभं करायचं आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील सक्षम मार्गदर्शन मिळण्यासाठी युवा संसदेचं आयोजन केलं जातं. पाहूया या युवा संसदेचा आढावा. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. राजकारणाच्या गठार गंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल. पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे. जोपर्यंत सज्जन माणसं निबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे.
त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्याकडे अडचण काय झाली आहे? मी शिकायचं का? तर नोकरी करण्यासाठी. जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू. जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. मध्यमवर्ग काय म्हणतं? नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं कारण राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातली एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. आजच्या कार्यक्रमासाठी सभागृहामध्ये उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी सादर करत आहेत गणेश वंदना. उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी सादर करत आहेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी गणेश वंदना.
धन्यवाद. ओंजळीत भरभरून परमेश्वरानं दिल्यावर ओसंडून वाहणारं ते समाजाचं, या उक्तीप्रमाणे आजचा हा कार्यक्रम जाधवर संकुलमध्ये आयोजित केला. या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांनी त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करावं असं मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हावं. संस्थेच्या खजिनदार सौ सुरेखाताई जाधवर मॅडम, आपणासही विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हावं. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व सत्या फाउंडेशन आयोजित गरीब व गरजू लोकांना 12,000 कपड्याचं वाटप या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय रवींद्र धंगेकर साहेब, माजी आमदार कसबा विधानसभा मतदारसंघ यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कार देणार आहेत असे सन्माननीय साईनाथ बाबर साहेब, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर व माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. या मंचावरती उपस्थित सन्माननीय महेश भुईबार सर, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहर यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. या मंचावरती उपस्थित सन्माननीय गीतांजलीताई जाधव, संस्थापिका अध्यक्षा सत्या फाउंडेशन यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. या मंचावरती उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. व खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं असे संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. या मंचावरती उपस्थित संस्थेच्या खजिनदार सौ सुरेखाताई जाधवर मॅडम यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करणार आहोत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यापूर्वी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफित आपल्या सर्वांसमोर. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, लेखक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिष्ठाता, यशस्वी उद्योजक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष
अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केलं आहे. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन आर्बिट्रेशन अँड मीडिएशन, एमकॉम, MBA, PGDHRM, BSL LLB, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केल्या. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80हून अधिक शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 50हून अधिक शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ते स्वतः सांभाळत आहेत. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 50हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. भविष्यात जन्मभूमी वडजी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव आणि कर्मभूमी पुणे या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. शिक्षण, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा या आणि अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ते आवर्जून सांगतात. अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या कार्याला मानाचा मुजरा. त्यांचं यशाचं शिखर हे असंच विस्तारत जाऊ आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी आहेत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. निश्चयाचा महामेरू, बहुत जना अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुमाकाराने. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आदरणीय रवींद्र धंगेकर साहेब, माजी आमदार कसबा विधानसभा मतदारसंघ, ज्यांच्या शुभ हस्ते आज या सगळ्या कपड्यांचं वाटप केलं जाणार आहे, असे माननीय श्री आदरणीय साईनाथ बाबर साहेब, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय, असे माननीय श्री आदरणीय महेश भोईबार साहेब, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहर, ज्यांच्या माध्यमातून या कपड्यांचं वाटप हे महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये केलं जाणार आहे, अशा सत्य फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय सौ आदरणीय गीतांजली जाधव मॅडम, मंचावरती उपस्थित आमचं दैवत प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, मंचावरती उपस्थित संस्थेच्या खजिनदार माननीय सौ सुरेखाताई जाधवर मॅडम आणि उपस्थित माझ्या सर्व मित्र बंधू आणि भगिनीनो. खरं तर दादा, या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि त्यासोबत आज या दिनाच्या दिवशी आपण आज जवळपास 12,000 लोकांना, गरजू लोकांना आज आपण कपड्यांचं वाटप आपण त्याच्यामध्ये करत होतो. ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये 2021-22 साली आली, ज्यावेळेसला कोरोना चालू होता. आणि कोरोनाच्या काळामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की ज्या लोकांचा उदरनिर्वाह हा फुटपाथवरनं चालतो, हा कुठल्या तरी मंदिराच्या बाहेर बसल्यानंतर, भीक मागितल्यानंतर किंवा माधुकरी मागितल्यानंतर किंवा लोकांनी सहाय्य केल्याशिवाय ज्यांचा उदरनिर्वाह चालू शकत नाही, अशा लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती अडचण झालेली ही आपल्याला कोरोनाच्या कालावधीमध्ये दिसली. कारण रेल्वे स्टेशन्स बंद होते, एअरपोर्ट बंद होते, मंदिरं बंद होते, सगळं बंद होतं. मग जी लोक रस्त्यावरती राहत होती, जी लोक कुठल्या तरी पुलाच्या खाली राहत होती, जे लोक बसस्टॉपवरती राहत होते, जे लोक बस स्टँडवरती राहत होते, या लोकांना जेवणासाठी अन्नधान्य त्या लोकांना मिळालं नाही.
या लोकांना चांगल्या दर्जाचे कपडे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिळाले नाहीत, त्यांना मेडिकल हेल्प जी लागत होती ही त्या लोकांना मिळाली नाही. आणि हे सगळं एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ह्या कपडे वाटपाचं वस्त्रदान, म्हणजे आपल्या धर्मामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे, वस्त्रदान हे श्रेष्ठ दान आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली. आणि त्याच्याच एक वर्ष आधी ज्या वेळेसला केरळ राज्यामध्ये, भारताच्या केरळ राज्यामध्ये ज्या वेळेसला पूर आल्यानंतर अनेक लाखो लोकांचे जीव त्या लोकांना त्या ठिकाणी गमवावे लागले. आणि ते गमावल्यानंतर त्यावेळेसला लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि मोठ्या सरांच्या वतीनं आपण जवळपास 4 कोटी रुपयाचे कपडे हे केरळला त्याच्यामध्ये पाठवलेले होते. आणि तो केरळला पाठवल्यानंतर ही घटना कोरोनाची झाल्यानंतर मी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलच्या लोकांना भेटलो, त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला असा कार्यक्रम काय करता येऊ शकतो का. त्यांच्यासोबत 1 वर्ष आपण हा कार्यक्रम घेतला. लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलमधली जी लोकं त्याच्यामध्ये कामाला होती ही त्याच्यानंतर काही बाहेरच्या देशामध्ये गेली आणि त्याच्यामुळं तो काही कार्यक्रम त्याच्यामध्ये तो पुढं होऊ शकला नाही. आणि म्हणून मग काय करायचं, कपडे तर गोळा करतोय, ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला पुढं द्यायच्यात, मग नेमकं काय आपण करायचं. तर त्यावेळेसला मी गुगलला म्हणजे सर्च केलं की बाबा कपडे आपल्याला दान करायचे, वाटप करायचे, काय केलं पाहिजे. त्यावेळेसला एक 8-10 फाउंडेशनची नावं आली आणि त्याच्यामध्ये तुमच्या गीतांजली मॅडम हे तुमचं नाव ते 2-3 नंबरला त्या गुगलमध्ये मला त्याच्यामध्ये मिळालं. आणि सगळ्यात जवळ कात्रज असल्यामुळं बाबा जर जो व्यक्ती कात्रज हडपसर भागामध्ये काम करतोय, सगळ्यात जवळ आहे, दुसऱ्या माणसाला कुठं भेटायचं तो सत्य आहे नाहीये, जवळच्या जवळ आपल्याला पाहिलं येईल म्हणून मी तुम्हाला त्यावेळेसला संपर्क केला. सुरुवातीला फक्त मी काहीतरी 100-150 कपडे हे तुमच्या ताब्यामध्ये दिलेले होते आणि गेल्या वर्षी आपण 10,000 कपडे त्यांना दिलेले होते आणि यावर्षी त्याच्या पुढं जाऊन 12,000 कपडे आपण गोळा करण्याचं काम आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. हे 12,000 कपडे जे गोळा केलेले आहेत हे काम फक्त कपडे कोणतरी दान करतंय हा विषय नाहीये, हे लक्षामध्ये घ्या मित्रांनो. हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच्याकरता मी त्या ठिकाणी म्हणतो की आज आपल्या देशाला जवळपास 75 पेक्षा जास्त वर्ष ही स्वातंत्र्य मिळून झाली. 80व्या वर्षाला आपण आता ठेपणार आहेत आणि त्यावेळेसला आपण आपल्या देशाकडे जर पाहिलं तर गरिबी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती दिसती. मी काल रात्री आकडा काढत होतो. आकडा काढत असताना मला गुगलच्या माध्यमातून आणि चॅट जीपीटीच्या माध्यमातून 2 गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट अशी लक्षात आली की संपूर्ण पृथ्वीवरती 1.2 बिलियन लोक म्हणजे जवळपास 120 कोटी लोक या संपूर्ण पृथ्वीवरती अशी आहेत की ज्या लोकांना कपडे घालण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये त्यांच्याकडे व्यवस्था नाही आणि ज्या लोकांकडे कपडे आहेत त्यांच्याकडे ती धुण्याची व्यवस्था नाही. आणि जर त्याच्यामध्ये अभ्यास असा सांगतो की जर आपल्याकडे जर कपडे हे जर आपण स्वच्छ घातले नाहीत, ते रोजच्या रोज जर आपण बदलले नाहीत तर या सगळ्या लोकांना त्वचाचे आजार म्हणजे स्किन प्रॉब्लेम या सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणावरती होत चाललेले आहेत. आणि नुसतं स्किन प्रॉब्लेम नाही तर मानसिक आजार सुद्धा या लोकांना होतोय. त्याचं जर आपण रिझन्स काढले तर मी सुद्धा बघितलं की बाबा कपडे घालत नाही, स्वच्छ घालत नाही म्हणजे मानसिक आजार कसं काय. तर त्या रिसर्चमध्ये असं सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्ही आणि आपण सुद्धा विचार करू शकतो की जर आपण आंघोळ केली नाही, आपण जर चांगले कपडे घातले नाही तर त्या रिसर्चमध्ये असं सांगितलेलं आहे आपल्याला चांगले विचार येत नाहीत, आपण नव ऊर्जेनं त्या ठिकाणी पुढे जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा स्वतःवरनं सुद्धा तुम्ही काढू शकता की माणसाचा कॉन्फिडन्स, तुम्ही जर नवीन कपडे घातले, सुटाबुटामध्ये तुम्ही असाल, युनिफॉर्म तुमचा जर चांगला असेल तर तुमचा कॉन्फिडन्स हा अत्यंत चांगला असतो. तुम्ही मोठ्या लोकांना भेटताना, कार्यक्रमामध्ये जाताना सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला तो लगेच जाणवतो. पण तेच जर ढगळे कपडे असले, व्यवस्थित फिटिंगवाले नसले, त्याच्यावरती घाण असेल तर कॉन्फिडन्स सुद्धा त्याच्यामध्ये तो आपला कमी होताना आपल्याला त्याच्यामध्ये तो दिसतो. आणि म्हणून त्वचेचे आजार आणि लोकांना मानसिक आजार त्याच्यामध्ये झालेले आहेत की लोक त्या ठिकाणी चांगले कपडे अंगावरती नसल्यामुळं नव ऊर्जेनं ती लोक काम करू शकत नाहीत. त्यांचे जे कॉन्फिडन्स लेवल आहे तो पूर्णतः संपलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. हा पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा आहे तो मला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी प्रकर्षानं या मंचावरती मांडायचा आहे की आज या देशाला 70-80 वर्ष स्वतंत्र मिळून झाल्यानंतर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लाखो करोडो युवकांनी स्वतःचे प्राण त्या ठिकाणी त्यागले. छत्रपती संभाजी महाराजांपासून ते आपल्या भगतसिंगांपर्यंत ज्या वेळेसला संभाजी महाराजांचा आपण विचार करतो त्यावेळेसला त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुसलमान बना, हा हिंदू धर्म तुम्ही त्या ठिकाणी सोडा आणि तुम्हाला सगळंच्या सगळं राज्य हे आम्ही तुम्हाला परत देऊ, तुम्हाला मनसबदार बनवू, तुम्हाला आम्ही मारणार नाही, खजाना आम्हाला परत देऊन टाका. तसंच भगतसिंगांचा जर विचार केला तर त्यांना सांगितलेलं होतं की हा देश
हा जाती जातीमध्ये विखुरलेला देश आहे. यांच्यासाठी तुम्ही वयाच्या 21व्या 22व्या वर्षी फासावरती चढू नका. हे लोक 100% परत एकदा देश बुडवतील. हे तिथं त्यांना फाशी द्यायच्या आधी जेलरनी सांगितलेलं होतं. त्यावेळेसला ह्या दोन्ही थोर पुरुषांचे असे शब्द होते की माझ्या मरणानंतर या देशातल्या लोकांच्या डोक्यामध्ये कुठं ना कुठं तरी प्रकाश पडेल. आज आमच्या देशाची आणि महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे सर, मी मराठवाड्यातून येतो. मराठवाड्यामध्ये आमच्याकडे अशी परिस्थिती, एका जातीचा महाराज दुसऱ्या जातीच्या सप्त्याला जात नाही, दुसऱ्या जातीची लोक एका जातीच्या माणसाला सप्त्याला बोलवत नाही, एका जातीचा माणूस दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजानं जात नाही, दुसऱ्या जातीचा माणूस ह्यांच्या शेतात कामाला येत नाही. एवढीच गोष्ट नाही, जर गावाकडं मित्राला जर भेटायचं असेल तर या लोकांना गावामध्ये, हे गावाच्या चावडीमध्ये वेशीवरती त्या ठिकाणी भेटू शकत नाही. यांना लांब कुठंतरी डोंगरामध्ये गायरानामध्ये जाऊन यांना भेटावं लागतंय. कारण जर एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीच्या मित्रांना जर भेटला तर त्या ठिकाणी त्यांना वाळीत टाकलं जातंय. त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती संकट त्या गावामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये येत आहे. एवढंच नाही, एका जातीची लोक दुसऱ्या जातीच्या किराणा मालाच्या दुकानात सुद्धा जात नाही. ही परिस्थिती आज आमच्या मराठवाड्याची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ही परिस्थिती सुद्धा आज पुण्यामध्ये आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढताना त्या ठिकाणी दिसती. की काही मागं मला वाटतं राज साहेबांनीच त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की काही त्यांच्याकडे व्हिडिओज व्हॉट्सअपवरती आलेले होते आणि त्या व्हिडिओजमध्ये काही शाळेतल्या मुली सांगत होत्या की मी माझ्या मैत्रिणीसोबत डबा खायला बसत नाही कारण माझी मैत्रीण ही दुसऱ्या जातीची आहे. आज हा कार्यक्रम घेत असताना या जातीयतेवरती म्हणजे सर्व धर्म समभाव हे तर आहेच आहे, पण आता सर्व जाती समभाव हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. एवढी वाईट परिस्थिती आज आमच्या देशाची आणि आमच्या महाराष्ट्राची त्या ठिकाणी झाली. आज ज्या वेळेसला एक कपडे आपण त्या ठिकाणी लोकांना दान करतोय त्यावेळेसला सुद्धा हा सर्व जाती सर्व धर्म समभावाचा संदेश ह्या सगळ्या लोकांकडे जाणार आहे की तळागाळातल्या आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधल्या गोरगरीब शोषित दलित वंचित आदिवासी समाजातल्या लोकांनी, वाड्या वस्ती तांड्यांवरच्या लोकांनी आज जवळपास 25,000 विद्यार्थ्यांकडनं 12,000 कपडे आपण गोळा केले. ते कोणत्या जाती धर्माच्या लोकांकडे न जाता गरजू आणि गरजवंत आणि गरीब लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्याही सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होणार आहे की माझ्यासाठी चांगला विचार करणारी कुठं ना कुठं तरी लोक ही त्या ठिकाणी आहेत. आणि नक्कीच जातीयवाद धर्मवाद या सगळ्या लोकांच्या मनातून जाण्यासाठीचा सुद्धा उपक्रम या आपल्या 12,000 कपड्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होतोय. आणि म्हणून आज हा कार्यक्रम घेत असताना मी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या या सर्व 25,000 विद्यार्थ्यांचे, सर्व 1,500 शिक्षकांचे, सर्वच्या सर्व त्यांच्या प्रमुखांचे मी मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपले असलेले संस्कार, आपण आपल्याकडे असलेलं डिवोशन, डेडिकेशन, गरजूवंत लोकांसाठी तुमची असलेली कमिटमेंट ही तुम्ही त्या ठिकाणी दाखवली. आणि एवढे सगळे कपडे हे आपण गोळा करून आज जवळपास 3 टेम्पो मागच्या 7 ते 5 दिवसामध्ये आपण विविध ठिकाणी रवाना केले. आणि आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एका टेम्पोचं आपण आज या ठिकाणी उद्घाटन त्याच्यामध्ये केलं. मॅडमच्या हातामध्ये आपण ते सगळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांना ते कपडे हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये देणार आहे. आणि म्हणून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नेहमीच आपल्या संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे की बल बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ इंटेलेक्ट अँड विजडम. आपले विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही तर ते बुद्धिमान झाले पाहिजेत. आणि नुसतेच बुद्धिमान नाही तर ते सद्विचारी सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि समाजाची ज्ञान, समाजाची जाण या सगळ्या लोकांना असणं गरजेचं आहे. ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, या चित्रफितींच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिल्याच. आणि त्याच्यामुळे आज ज्या वेळेसला आपण हा कार्यक्रम घेतोय त्यावेळेसला सर मला एक गोष्ट सांगायची की इकडे नुसतं शिक्षणाचं आपण कामकाज करत नाही. आज आपल्याकडे आपण 1 सप्टेंबर पासून 100 बेडचं हॉस्पिटल इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती आपण चालू केलं. त्या ठिकाणी सुद्धा आपण गरीब गरजूवंत लोकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आपण ओपीडी मध्ये 50% कन्सेशन आणि IPD मध्ये म्हणजे तुम्ही तिथं ऍडमिट झाले, ऑपरेशन झालं तर 30% कन्सेशन हे देखील आपण सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये देतोय. आज आपल्याकडे पोलीस, पत्रकार, आर्मी आणि फायर ब्रिगेड याच्यामध्ये कार्यरत असलेल्या पालकांच्या मुलांना 50% कन्सेशन आपण या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती देतोय. आणि एवढंच नाही, आम्ही आज आपल्या तिघांना, या मान्यवरांना तुम्हाला इकडे बोलवण्याचं कारण अत्यंत वेगळं आहे. ते कारण म्हणजे की हा कार्यक्रम घेत असताना कुणाला बोलवलं पाहिजे? जी लोक स्वतःचा विचार
विचार न करता, स्वतःच्या घरादाराचा विचार न करता, जे दिवस रात्र समाजामध्ये काम करतायत, जी दिवस रात्र लोकांसाठी त्या ठिकाणी झगडतायत, स्वतःवरती अनेक केसेस घेऊन, स्वतःवरती अनेक मोठ्या प्रमाणावरची संकटं घेऊन, अनेक मोठमोठ्या लोकांच्या दुश्मने अंगावरती घेऊन, जी लोक तुमच्या आणि माझ्यासारख्या युवकांसाठी, तुमच्या आपल्यासारख्या समाजातल्या विविध घटकातल्या लोकांसाठी जी लोक काम करतायत, या लोकांना आपण मंचावरती बोलवलंय कारण तुम्हाला त्याची जाणीव होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला नोकरी लागली पाहिजे का? तर लागली पाहिजे. तुम्हाला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे का? तर ते मिळालं पाहिजे. तुम्हाला चांगले संस्कार तुमच्या आईबापांनी तर त्याच्यामध्ये दिलेलेच आहेत. समाजामध्ये आपल्याला काय नेमकं करायला पाहिजे, समाज म्हणून आपण, देश म्हणून कशा पद्धतीनं पुढे आलं पाहिजे, या 3 मान्यवरांकडनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. म्हणून आज आपण या 3ही मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री धंगेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना नेहमी TV वरती पाहता, विविध न्यूज चॅनल्सवरती आपण पाहता. अत्यंत तळागाळातले छोटे छोटे विषय घेऊन ते व्यक्ती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काम करतायत. आज बाबरसाहेब या मंचावरती उपस्थित आहेत. नेहमीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा पुण्याचं त्यांचं युनिट असेल, ते पेशंट्स असतील, विद्यार्थी असतील, शिक्षण संस्था असतील किंवा त्याच्यानंतर हॉस्पिटलचे काही प्रश्न असतील, वाहतुकीचे प्रश्न असतील, याच्यावरती ती सगळी लोक किंवा कामगार असतील, विविध कंपन्यांमध्ये काम करणारे, यांच्यासाठी नेहमीच ही सगळी लोक त्या ठिकाणी पुढे येत असतात. आणि नक्कीच त्यांच्याकडे प्रॉब्लेम जर गेला तर न्यायालयामध्ये त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला 20-25 वर्ष लागतात, परंतु ह्यांच्याकडे तो प्रॉब्लेम 20-25 तासात संपतो. ही त्यांची ख्याती आहे, हे आपल्या सगळ्या पुण्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये माहिती आहे. दुसरे जे मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत ते म्हणजे भोईबार साहेब. आज तुम्ही सगळेजण विद्यार्थी आहात. अनेक मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये या विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत. कारण एक विद्यार्थी काय करू शकतो, एक युवक काय करू शकतो, तर नेपाळचं सरकार हे त्या ठिकाणी पाडलेलं आपल्याला मागच्या ह्याच्यातलं आपल्याला त्या ठिकाणी दिसलं की जेनझी लोकांचं आंदोलन त्याच्यामध्ये झालं. काय आंदोलन आहे सर? काय आपल्या देशाची महती आहे? आपण लक्षामध्ये घ्या की ज्या देशामध्ये बांगलादेश सारखा देश, जो देश मुस्लिम राष्ट्र आहे, इस्लामिक रिपब्लिक ज्या देशाला म्हटलं जातं, त्या देशामध्ये ज्या वेळेसला सगळे लोक त्या देशाच्या पंतप्रधानावरती अटॅक करतात, त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करतात, 57 मुस्लिम राष्ट्र असताना सुद्धा ज्या देशामध्ये हिंदू बहुसंख्यक आहेत त्या देशामध्ये एका मुस्लिम राष्ट्राध्यक्षाला आपल्या भारतामध्ये यावं लागतं आणि इथं शरण घ्यावी लागते. हे आपल्या देशाचं महत्व आहे. आज नेपाळमध्ये जर तुम्ही गेलात तर नेपाळमध्ये वयवर्ष 18 ते वयवर्ष 25 पर्यंतच्या लोकांनी संपूर्ण सरकार पाडून टाकलं. तिथले सगळे खासदार, तिथले मंत्री, तिथले पंतप्रधान यांना देश सोडून जावं लागलं. आता इंटरिम गव्हर्नमेंट त्यांच्या देशामध्ये आहे. म्हणजे इतके जागरूक युवा त्यांच्या देशामधले असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्यांचे जे काही अडचणी असतील तो आपला आजचा विषय नाही, परंतु या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काय क्रांती करता येऊ शकते का? क्योंकि असं आपल्याकडे म्हटलं जातं, जो किनारों से टकराता है उसे तूफान कहते हैं, जो तूफानों से टकराता है उसे युवा कहते हैं. आणि एवढ्या जास्त संख्येनं या युवकांनी आपल्याकडं या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, हे आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी जाताना आपल्या सर्वांना पुनश्च एकदा मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो की इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण आपला सहभाग त्या ठिकाणी कपडे देऊन आपण त्याच्यामध्ये तो नोंदवला. मी 3ही पाहुण्यांचे म्हणजे बाबर साहेबांचे, धंगेकर साहेबांचे, भोईबार साहेबांचे आणि जाधव मॅडमचे चौघांचेही मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात. आणि तुमचे देखील मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र धंगेकर साहेब यांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय. मी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. जोरदार टाळ्या वाजवून आपण हा सन्मान या मंचावरती संपन्न करूयात. धन्यवाद सर. यानंतर मंचावरती उपस्थित सन्माननीय साईनाथ बाबर साहेब यांचाही सन्मान या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. मी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. जोरदार टाळ्या वाजवून आपण हा सन्मान या मंचावरती संपन्न करूयात.
मानाचं वस्त्र शाल सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन हा सन्मान या मंचावरती संपन्न होतो. धन्यवाद सर. यानंतर या मंचावरती प्रमुख सर्व मान्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर या कार्यक्रमासाठी मंचावरती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत सन्माननीय गीतांजली जाधव मॅडम. यांचा सन्मान करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफित आपल्या सर्वांसमोर. पुण्यातील धनकवडी भागातील सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली जाधव या गेल्या 16 वर्षापासून सत्य फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहेत. महिलांचे आरोग्य सुधारणे, त्यांचे शैक्षणिक सांस्कृतिक सक्षमीकरण या माध्यमातून त्या करीत आहेत. झोमॅटो, वालचंद केअर समन्वय समिती, अखिल मोहननगर मित्रमंडळ, जाणीव फाउंडेशन आणि अन्य विविध सामाजिक संस्थांसोबत त्या काम करतात. याशिवाय केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने विविध सामाजिक कामे देखील त्या करीत आहेत. त्यांच्या घरात सामाजिक वातावरण होते, त्यामुळे त्यांना घरातूनच राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे. वडील काँग्रेसचे निष्ठावंत सदस्य होते. सासरे अजय जाधव हे जिल्हा लोकल बोर्डचे सदस्य होते. दोन्ही घरांमध्ये आपल्याकडे मदत मागायला आलेल्या प्रत्येकाला रिकाम्या हाताने परत पाठवणे कधी जमलेच नाही. दोन्ही घरातील आर्थिक परिस्थिती मध्यम, परंतु तरीही कायम सामाजिक कामात सहभाग असायचा. या वातावरणामुळे त्यांच्या मनात कायम काहीतरी चांगलं करण्याचा ध्यास होता. या ध्यासामुळेच 16 वर्षांपूर्वी त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध भागात महिला बचत गटाची स्थापना केली. लक्ष्मी बचत गट महासंघाचे एकूण 87 बचत गट स्थापन केले. हे गट फक्त महिलांपुरती मर्यादित न ठेवता पुरुष बचत गटही स्थापन केले. या गटांसाठी विविध प्रकारचे मोफत कोर्सेस घेतले. विविध मोठ्या संस्थांच्या मदतीने त्यांनी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित केली. कोरोना संसर्गाच्या काळात सत्य फाउंडेशनने केलेल्या कामाची दखल सर्व माध्यमांनी घेतली. हे काम मी केले असे म्हणण्यापेक्षा एखाद्या भयानक परिस्थितीत देवानेच मला ती संधी देऊन ते करून घेतले आहे असं त्या म्हणतात. कारण कोणतेही पाठबळ, आर्थिक मदत नसताना झोमॅटोसारख्या कंपनीमुळे पुणे आणि लगतच्या परिसरात जवळपास 70 ते 75 लाख रुपयांचे धान्य वाटप त्या करू शकल्या आहेत. यासाठी कोल्हापूर येथील वालचंद केअर्सनेही त्यांच्या संस्थेला मदत केली. भोर, वेल्हे पानशेत, आंबी यासह अनेक ठिकाणच्या आदिवासी पाड्यांमध्ये धान्य वाटपासोबतच कपडे व इतर वस्तूंचे वाटपही फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या भागातील एकूण 250 कुटुंबांना सौर दिव्यांचे वाटप वालचंद केअर्सच्या साहाय्याने केले आहे. याशिवाय बेरोजगारांना जवळच्या शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, कारखाने, कंपन्या, मॉलमध्ये नोकरी मिळवून देण्यात जाधव यांची सामाजिक संस्था यशस्वी झाली आहे. माझ्यासारख्या एका सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलेला समाजातील सर्व घटकांमधून मान्यता आणि प्रोत्साहन मिळाल्याने आणखी समाजोपयोगी कार्य करण्यास प्रेरणा मिळाल्याचे गीतांजली जाधव नेहमीच सांगतात. यानंतर मी ताईंना आणि आपल्या सर्व जे कपडे जे त्यांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय, मी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपण हा सन्मान या मंचावरती संपन्न करूयात. धन्यवाद. यानंतर मी सन्माननीय गीतांजलीताई जाधव मॅडम आपणास विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जय शिवराय. मंचावर उपस्थित असलेले जाधवर ग्रुपचे आपले अध्यक्ष सुधाकर दादा जाधवर, उपाध्यक्ष शार्दूल दादा जाधवर आणि ज्यांच्याबद्दल बोललं गेलं की हु इज दंगेकर, असे आपले रविदादा जाधवर, ज्यांच्यासाठी अख्ख्या पुण्याने सांगितलं की दंगेकर कोण आहेत
असे आपले रविदादा दंगेकर, साईनाथ दादा बाबर, ज्यांचं काम कोंडव्यासारख्या ठिकाणी आणि पुणे शहरामध्ये मनसेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने चालू आहेत, असे आपले साईनाथ दादा, महेश दादा भोईबार, या सर्वांना माझा नमस्कार. आपल्या ज्या खजिनदार आहेत सुरेखाताई, त्यांनाही नमस्कार. आणि माझ्या सहकारी कल्पनाताई, अभिजित पवार, प्रशांत कांबळे, शुभम जगदाळे, नवनाथ शिंदे, या सगळ्यांचाही आभार, जे माझ्यासोबत कायम सत्य फाउंडेशनच्या माध्यमातून कामामध्ये माझ्यासोबत असतात. अशा सर्वांना नमस्कार. शार्दूल दादांनी ज्यावेळी मला सत्य फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं, तर त्यावेळी मला असं वाटलं होतं की आपलं नाही का एखादं काम असेल आपण जाऊन भेटू आणि हे करू, पण तसं झालं नाही. त्या वेळेपासून जे 3 वर्षांपासून सत्य फाउंडेशन आणि जाधवर ग्रुपचं जे आमचं जे जिव्हाळ्याचे नाते संबंध तयार झालेले ते आजवरही आहेत. जाधवर ग्रुपच्या माध्यमातून आपण मागच्या वेळी 10,000 कपड्यांचं वाटप केलं होतं, यावेळी 12,000. हे जे कपडे आहेत, हे कपडे आपण विविध संस्था असतात, जे वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, शिवदर्शने, पर्वती दर्शने अशासारख्या भागांमध्ये देतो. तसेच हमालनगर म्हणून एक मार्केट यार्डला तिथे हे वाटप होतं. जी लोक आपल्या मठाजवळ असतात, वेगवेगळ्या साई मंदिराजवळ असतात, या लोकांनाही आपण ते संध्याकाळच्या वेळी तिथे वाटप करत असतो आणि त्या कामामध्ये त्या भागातली लोक मला मदत करत असतात. हे सर्व काम करताना असं एक लक्षात आलं की जाधवर ग्रुपचं फक्त एवढंच काम नाही आहे. आत्ताच मला लक्षात आलं की जे आपले सैनिक असतात, अग्निशमक दलाचे जी लोक असतात किंवा पत्रकार, पोलीस, यांच्या मुलांना 50% फीमध्ये सवलत देतात ते, की जेणेकरून त्या लोकांनाही हातभार लागावं असं त्यांचं काम आहे. आणि वेगवेगळे आरोग्य शिबिरं असतील, युवा संसद हा त्यांचा एक प्रामुख्याने राजकीय विषयावर जो कार्यक्रम असतो की समाजकारण आणि राजकारण याचा सांगाडा कसा घालावा अशा पद्धतीचं त्यांचा जो युवा संसद म्हणून जो कार्यक्रम असतो तो एक खूप उल्लेखनीय असा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जे जाधवर ग्रुप कार्य करत आहेत त्या कार्यासाठी आणि सर्व गोष्टींसाठी माझं त्यांना शुभेच्छा आहेत. एवढं बोलून मी थांबते, कारण आपल्याला मान्यवरांचे हे ऐकायचे. धन्यवाद ताई. यानंतर सरांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलाच आहे की 3 टेम्पो आपण मागील 2 दिवसापूर्वी हे गरीब आणि गरजू लोकांना पाठवलेलेच आहे, पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण ताईंना या 3ही मान्यवरांच्या हस्ते काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कपड्याची पिशवी देऊन या ठिकाणी वाटप करणार आहोत. मी ताईंना विनंती करतो मान्यवरांच्या शुभ हस्ते जी काही कपडे आहेत ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण ती स्वीकारावीत. जोरदार टाळ्या आपण वाजूयात. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर या मंचावरती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत सन्माननीय महेश भुईबार साहेब, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहर. यांना सन्मानित करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफित आपल्या सर्वांसमोर. महेश भोईबार हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आहेत. गणेश मंडळातील उत्साही कार्यकर्ता ते विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणारा धडाडीचा नेता अशी त्यांची राजकीय वाटचाल प्रेरणादायी ठरली आहे. महेश भोईबार यांचे शालेय शिक्षण मुक्तांगण इंग्लिश स्कूल येथे झाले. त्यांनी आपले उच्च शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या नव्याने विकसित होणाऱ्या परिसरात अनेक नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. रस्ते, पाणी, आरोग्य यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलने केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मदत करतानाच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी यशस्वी लढा उभारला. रक्तदान शिबिरे, अन्नदान, मतदान, नोंदणी अभियान, मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखांचे उद्घाटन अशा रचनात्मक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क तयार केला आहे.
आपल्या सामाजिक व सकारात्मक कार्यातून त्यांनी जनसामान्यांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे. तसेच शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपले प्रश्न सोडवणारा हक्काचा माणूस अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. माणुसकीचं नातं जपत विकासाचा आणि जनसेवेचा ठाम निश्चय महेश भोईबार यांच्या कार्यामध्ये पदोपदी दिसून येतो. त्यांची ही वाटचाल अखंड अशीच कायम राहो हीच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सदिच्छा. यानंतर या मंचावरती सन्मान संपन्न होतोय. सन्माननीय महेश भुईबार साहेब यांचा सन्मान जाधवर ग्रुपचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. जोरदार टाळ्या वाजून आपण हा सन्मान या मंचावरती संपन्न करूयात. धन्यवाद सर. यानंतर मी सन्माननीय महेश भुईबार साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित रवींद्र भाऊ दंगेकर, माजी आमदार कसबा विधानसभा मतदारसंघ, मनसेचा बुलंद आवाज पुणे शहराचा साईनाथजी बाबर साहेब, तसेच गीतांजली जाधव मॅडम, जाधव सर यांना नमस्कार करतो. आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिक्षण हा व्यवसाय झालेला आहे, पण त्याला अपवाद अशी संस्था ठरली ती जाधवर संस्था, जाधवर इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून आता आपण पाहिलं बरेच असे उपक्रम आहेत की ते फक्त शैक्षणिक सोडून तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे काम करत असताना समाजोपयोगी बांधिलकी, समाजोपयोगी समाजाची कुठेतरी आपण देणं लागतो या निस्वार्थ भावनेने जाधवर इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत जाधवर सर असतील, शार्दूल सर असतील, हे समाजासाठी सुद्धा काम करतात. असंच त्यांच्या हातून गोरगरीब लोकांना मदत व्हावं, विद्यार्थ्यांना मदत व्हावं आणि त्यांच्या हातून देव देश धर्माचे कार्य घडो एवढे बोलतो आणि मला बोलवल्याबद्दल सर मी तुमचा मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या मंचावरती उपस्थित सन्माननीय साईनाथ बाबर सर यांचं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफित आपल्या सर्वांसमोर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरातील नेते आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे माजी नगरसेवक आहेत. कोंढवा प्रभागातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडून ते आपल्या पक्षाच्या पद्धतीनं तडीस नेणारा युवा आणि अभ्यासू नेता म्हणून पुणे शहरात साईनाथ बाबर यांनी आपला लौकिक उंचावला आहे. प्रभागातील विकासकामांचे प्रश्न मांडतानाच शहरातील मूलभूत प्रश्न राजकीय आणि प्रशासकीय पटलांवर मांडण्याचा प्रयत्न साईनाथ बाबर सातत्याने करत असतात. त्यासाठी ते आक्रमक भूमिका घेताना दिसतात. त्यांच्या या राजकीय प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी आरती बाबर यांचीही समर्थ साथ मिळत असते. शहरातील रस्ते, पाणी, सामाजिक प्रश्न, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अडचणींबाबत ठाम भूमिका घेऊन बाबर यांनी विविध आंदोलनं उभारली आहेत. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर येऊन प्रशासनाचा रोषही पत्करला आहे. त्यांनी करोना काळात जवळपास 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचवलेले अन्नदान ही त्यांनी केलेली मदत उल्लेखनीय होती. त्यामुळेच मतदारसंघात त्यांना सन्मान प्राप्त झाला. पण 16 केसेस आम्ही या ठिकाणी बसलेला मी असेल किंवा आमचे पुणे शहरातला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक असेल, त्याच्यावर 10-10, 20-20 केसेस प्रत्येक आंदोलनाच्या आहेत आणि आम्ही काम करणारे लोक आहोत, संघटनेला बांधलेली लोक आहोत आणि जास्तीत जास्त काम आणि पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. युवकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे साईनाथ बाबर यांची राजकीय वाटचाल नक्कीच दैदिप्यमान राहणार आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही. त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला आनंद वाटतो. त्यांच्या पुढील कार्यासाठी जाधवर ग्रुपच्या वतीनं अनेक अनेक शुभेच्छा.
मनोगत व्यक्त करावं. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व सत्य फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी 12,000 गोरगरीब लोकांना कपडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपलं इन्स्टिट्यूट करत आहे. खरं तर सरांना शुभेच्छा कशा द्यायच्या हा खूप मोठा प्रश्न आहे की आज पण आपल्या देशाची महाराष्ट्राची परिस्थिती ही कपड्यापासून सुरुवात होती. स्वातंत्र्य काळ उलटून जवळपास 80 वर्ष होत आहे आणि आज पण आपण लाईट, पाणी, ड्रेनेज, अन्न, कपडे याच्यावरच भांडत आहोत आणि यासाठीच आपण आज प्रत्येकजण जात आहोत. सर, मी या ठिकाणी तुम्हाला अशा शुभेच्छा देईन की भविष्य काळामध्ये हा कार्यक्रम बंद झाला पाहिजे, जेणेकरून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कोणी गरीब राहिला नाही पाहिजे की जे बिना कपड्याचे, बिना अन्नधान्याचे, बिना त्यांना कुठल्या दवाखान्याचे सुविधा मिळत आहे असा कुठलाही नागरिक राहिला नाही. त्या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं होईल. कारण ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर, राज्यभर, देशभर सर्वच राजकीय पक्ष काम करत आहेत, मला वाटतं की आपण आता पुढं गेलं पाहिजे. कारण या देशामध्ये आणि पुणे शहरामध्ये खरं तर बरेचसे प्रश्न आहेत. आज विद्यार्थी म्हणून तुम्ही भविष्याची पिढी आहात, पण आम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये जात असतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही काम करत असतो, खूप छोट्या छोट्या अडचणीसाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष एवढा टोकाचा होतो की आमच्यावर जवळपास 20-20, 25-25 केसेस आमच्यावर सुद्धा होत असतात. पण आम्हाला वाटतं की हे प्रश्न सुटले पाहिजेत आणि हे प्रश्न कधी सुटतील? ज्यावेळेस तुमच्यासारखे युवा कार्यकर्ते पुढे येऊन काम करतील, ज्यावेळेस शिक्षण झालेले शिक्षित चांगली लोक पुढे येतील आणि त्यावेळेस आपण खरं तर भविष्यात स्वातंत्र्याकडे जाऊ असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने सध्याला परिस्थिती आहे, आपण जातीपातीत भांडत आहोत, आपण धर्माधर्मा भांडत आहोत, विकासावर कोणी बोलायला तयार नाही आणि आपण सुद्धा मतदान करताना विचार करत की आपण कुठल्या लोकांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे, कोण लोक काम करत आहेत, कुठल्या लोकांशी आपण मतदान केलं पाहिजे, ह्या प्रत्येकाने विचार करणं सुद्धा भविष्य काळामध्ये खूप गरजेचं आहे. कारण आपण कुठेतरी जातीपातीमध्ये अडकून विकासाकडे जात नाही. बरेचसे देश तुम्ही पाहिले असतील की जातीपातीच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणजे दुबईसारखा देश, मुस्लिम जरी राष्ट्र असलं तिथं काय दारू मिळत नाही का? मुस्लिम लोक दारू पित नाही, पण त्या देशामध्ये दारू मिळत नाही का? कारण त्यांनी टुरिझम एवढं मोठ्या प्रमाणात केलं आहे की त्या भागामध्ये बाहेरच्या देशातले एवढी लोक येतात. म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन टुरिझम असेल, इतर सर्वच गोष्टी असतील, त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपण पुढे येऊन काम केलं पाहिजे. कारण आपला देश डेव्हलप झाला पाहिजे, आपला देश पुढं आला पाहिजे, या दृष्टिकोनाने प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण सरांना मी मनापासून शुभेच्छा देईन. कारण ज्या पद्धतीने सर या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात, इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना तेवढं सोपं नसतं. आजच्या परिस्थितीला मराठी जे इन्स्टिट्यूट चालवतात, ज्या पद्धतीने इन्स्टिट्यूटच्या मी संस्थापकांशी बोलतो, संस्थापक ज्या भागामध्ये इन्स्टिट्यूट चालवतात, आज जवळपास 70 ते 80% विद्यार्थी मोफत शिकवावे लागतात. कारण वेगवेगळ्या स्कॉलरशिप त्या मुलांना द्यावे लागतात आणि त्या स्कॉलरशिप दिल्यानंतर त्या विद्यार्थी ते कॉलेज कशा पद्धतीने चालेल. मी मधल्या काळामध्ये सिंहगड कॉलेजमध्ये सुद्धा गेलो होतो. त्या कॉलेजमध्ये मी पाहिलं की कॉलेजवर 350 कोटीचं पुणे महानगरपालिकेचा टॅक्स आहे. बऱ्याचशा लोकांचे पगार नाही आहेत, पगार नसताना सुद्धा कॉलेज चालवतात ते. खरं तर असे कॉलेज, अशी लोक टिकली पाहिजे आणि समाजात जोपर्यंत अशी लोक टिकत नाही, त्यावेळेस समाजात आपली मराठी लोक असे संस्थापक राहणार नाही. कारण येत्या काळामध्ये हे सगळे टेकओव्हर होणार आहे. कोणतरी बाहेरचा व्यक्ती येणं आपले सगळे कॉलेज आणि शाळा घेऊन टाकेल. त्यानंतर आपण विचार करू आपला मराठी माणूस कुठे, आणि अशी मराठी माणसं भविष्यामध्ये टिकली पाहिजे. सर, तुमच्या चांगल्या कामामध्ये आम्ही सर्वजण
तुमच्यासोबत असू, सर्वच पक्षाचे लोक आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असू. पण मी एवढंच या ठिकाणी सरांना सांगतो, भविष्यकाळात चांगल्या कामाला आम्ही कधीही बोलवा, आम्ही तुमच्यासोबत उभं राहतो. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यापूर्वी सन्माननीय रवींद्र धंगेकर साहेब यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफित आपल्या सर्वांसमोर. पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे राजकीय क्षेत्रातील जवळपास गेल्या 3 दशकांपासून कार्यरत आहेत. धंगेकर यांनी राजकारणातील विविध स्तरावर यश मिळवले असले तरी आपला माणूस ही त्यांची ओळख सर्वाधिक लोकप्रिय राहिली आहे. धंगेकर यांचा जन्म दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी येथे झाला. शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांना सुरुवातीपासूनच पैलवानकीची आवड होती. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणामध्ये यश मिळवले. 4 वेळा नगरसेवक म्हणून पुणे शहरातील विविध प्रश्न सोडवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. सर्वसामान्यांची लहान मोठे कामे पूर्ण करून देताना त्यांनी जनतेमधील नेता अशी ओळख प्राप्त केली. त्यांच्या राजकीय भूमिका बदलत गेल्या असल्या तरी सर्वसामान्य माणूसच त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला. आपल्या परिसरातील पाणी प्रश्न असो किंवा शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी ते आवाज उठवण्यासाठी धावून गेले. नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. एक सामाजिक कार्यकर्ता ते माजी आमदार आणि नेता अशी त्यांची वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे. राजकारणाच्या यशशिखरावर असतानाही सर्वसामान्यांना आपला वाटणारा माणूस हीच त्यांना आवडणारी प्रतिमा आहे. त्यामुळेच जीवनात मोठे यश मिळवूनही सर्वसामान्यांशी जोडलेला नेता हाच त्यांचा खरा राजकीय प्रवास आहे. यातून त्यांनी निर्माण केलेली ओळख व कार्य कौतुकास्पद आणि युवकांना आदर्श ठरणारे आहे. रवींद्र धंगेकर यांच्या पुढील वाटचालीसाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. या मंचावरती अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय रवींद्र धंगेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. जाधवर ग्रुप व सत्य फाउंडेशनच्या वतीनं गरीब व गरजू लोकांना या ठिकाणी कापडाच्या वाटपाचा कार्यक्रम ह्या ग्रुपने घेतलेला आहे. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी सन्माननीय सायनाथजी बाबर, आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष महेशदादा भोईवार, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गीतांजली जाधव आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलं ते 1, 2, 3 जाधवर, मी आता सगळ्यांची भाषणं ऐकत होतो, पण शार्दूल दादांनी भाषण चालू केल्यानंतर मी काय बोलणार, सगळं त्यांनी सांगून टाकलं. सामाजिक भूमिका जी आज त्यांना वारसा सरांकडनं मिळालेला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. जो योद्धा आयुष्यभर सर्वसामान्य लोकांशी लढला आणि आज थांबला तो, पण त्याचे विचार थांबले नाही. त्याचे विचार जाधवराव सरांसारखे प्राचार्य हे जोपासना आज ह्या निमित्ताने दिसत आहेत. आज आम्ही साईनाथजी इथं बसलेत, मग आम्ही आमच्या जीवनकाल कसा झाला, कसे आम्ही राजकारणात आलो, आम्ही काय केलं. पण मी कालच सकाळी मला काही कार्यकर्ते भेटले, इथं सगळीच सन्माननीय लोक बसलेत आणि काही कार्यकर्ते भेटले आणि मी त्यांना सकाळी सांगितलं की समाजसेवा करणारी जमात, कार्यकर्ता घडणारी जमात ह्या निवडणुकीत संपणार आहे सर. म्हणजे परत एकदा सांगतो की जी सामाजिक कार्यकर्ते ही जमातच संपणार आहे आता ह्या निवडणुकीत. ती का संपणार आहे तर त्याचं कारण अनेक आहेत. आज आपण बघितलं तर निवडणुका कशाने खाल्ल्या जातात तुम्हाला माहिती सर. आज निवडणुकीत पैसे लागतात.
कालच मी एका दत्त जयंतीला गेलो, एका पूजेला. दरवर्षी जातो, आज 20-22 वर्ष झालं जातो. मग आम्ही तुमच्यासारखं सांगणार नमस्कार, चमत्कार, हात दाखवणं, मग गोड बोलणं, काय मावशी, काय काकू. हळूच एक जण उठला, आपल्या सोसायटीला कलर मारायचा आहे म्हणला. आता जर सोसायटीला कलर मारायचं म्हणलं त्या कार्यकर्त्याने कुठनं पैसे आणलं? बरं आणले तर मग कुठनं आणायचे, आणि कुठनं आणले तर नंतर आहेच. म्हणजे अनेक अडचणी ह्या सामाजिक जीवनामध्ये येतात. आणि म्हणून मी साईनाथजी म्हणतो की ह्याच्या पुढं समाजसेवा करणारी जमात ह्या निवडणुकीत संपलेली असेल. कारण निवडणुका ह्या आता नमस्कार करून आणि चमत्कार करून राहिलेलं नाही. आणि लय काम करतो म्हणून लोक मत देतात त्याच्याहून नाही. म्हणजे आम्ही ज्यांना नोकरी लावलं, ज्यांना घडवलं, ज्यांना घरं दिली बांधून, तेच निवडणुकीत आमच्यासमोर असतात. जिंदाबाद मुर्दाबाद, आमचाच मुर्दाबाद असतो. त्याचं घर आम्ही बांधलं पण आमचा मुर्दाबाद त्याच्याकडे असतो. म्हणजे अशी परिस्थिती झाली. मग आता हे सांगायचं कारणच हे की सर तुमच्यासारख्या संस्था काय राहिल्यात एक सामाजिक भावनेतून, त्या जिवंत राहतील, नाही तर आमच्यासारखा कार्यकर्ता परत घडणार नाही. आज आपण बघितलं तर मी नगरपालिकेच्या प्रचारात तुम्ही बघितलं असेल कित्येक लोकांनी रीलमध्ये, निवडणुकीला इतके पैसे लागतात सर, प्रचंड पैसे. मी डोक्याला हातच लावला. मी ज्याच्या प्रचाराला गेलो त्याला म्हणलं बाबा कसं काय चाललं आहे? तो म्हणलं बाबा एकदम व्यवस्थित चाललं आहे, 20 गेलेत, आता अजून 10-20 राहिले, ते बी घालवतो म्हटलं. करतो आहे प्रचार, आम्ही चाललो आहे प्रचार. आला कोर्टाचा निकाल, प्रचार पुढं ढकलली, कार्यकर्त्यांनी झेंडे गुंडळले आणि माझ्या शेजारी बसला तर तो म्हणला पुढचे पैसे वाटू नको रे बाबा, आता निवडणूक थांबली, अजून 21 तारखेला परत आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता सामाजिक कार्यकर्ता ही जमात, गोरगरीब कार्यकर्ता हा राजकारणात दिसणार नाही सर. ह्याच्यामध्ये दिसणारे श्रीमंताची मुलं परत एकदा घराणेशाही आणि त्यांचे असणारे पक्ष, सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणात आता मला दिसणार नाही. आणि ही खरी तुम्ही सगळी बसलीत नाही, ही सगळी मंडळी, तुम्ही शिक्षक आहात. हे का सांगायचं आहे की ह्याच्या पुढं जर आपल्या शेजारी एखादा जर आजारी पडला ना तर त्याला उचलायला बी कोण जाणार नाही. कारण ही लोकांच्या चूक आहेत. आणि लोकांनी जर अशाच वेळेला जर पैसे घेणार असतील तर मग कार्यकर्त्यांनी पैसे आणणार कुठं? आणि मग चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला सापडणार नाही. सर आता तुम्ही तर आयुष्यभर लोकांचे चेहरे वाचताय. आमचाही चेहरा तुम्ही पूर्वीच वाचलेला आहे. कारण सरांचे माझे संबंध गेली 30 वर्षापेक्षा जास्त आहे. मी कार्यकर्ता होतो त्यावेळेला. सर भेटले की मला कधी बी थांबणार. मी म्हटलं हा बाबा मला का बघून थांबतो, एवढा सूट बूट कोट, मी जॅकेट आज घातले त्यांच्यामुळं. जॅकेट मी घालत नाही, म्हणलं आज सर घाललं तर आपण बी घालून जाऊ आज. तर म्हणलं हा माणूस का थांबतो? तर मी म्हणलं इतिहासकार असेल, शाहीर असेल. पण नंतर मी जसं जवळ गेलो सरांच्या तर मग मला संस्था कळली सरांची. आणि मग सरांचा आलेख आपण बघतो, मग हा नेता तो नेता सगळे नेते वाचतात सर. मग एक कौतुक यासाठी वाटतं सर तुमचं, मला तुमच्याकडं जे जीवनामध्ये तुम्हाला मी बघितलं पहिल्यापासून, एक ग्रामीण भागातून आलेलं व्यक्तिमत्व आहे. एवढी संस्था घडवली, लाखो विद्यार्थी या संस्थेतून घडले जातात, सामाजिक भावना आहे. आणि मी माझ्याला संस्थेचे संबंध आहेत सर. आणि इतके संबंध चांगले आहेत की आम्ही गेलो तर आम्हाला पहिला अर्धा कप चहा असतो आणि नंतर सांगतो सर ह्याच्यासाठी आम्हाला, आपण तर जातोच संस्थेमध्ये. मग हळूच सांगतात की खालच्या माणसाशी बोलून घ्या तुम्ही. मग आमचं ॲडमिशन कसं होतं तुम्हाला माहिती आहे. मग संस्था आम्हाला देणाऱ्या दिसल्यात, ही संस्था दिसली की लोकांना समाजाला देणारी संस्था आहे. त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन. आणि सरांमध्ये म्हणजे शार्दूल दादा तुम्ही नशिबाने, तुम्हाला सगळंच मिळलं आहे, वारसा मिळला आहे, सगळं तयार मिळलं. पण तुम्ही याच्यामध्ये प्रगती करणं ही नक्की त्यात वस्तू. आणि तुमचं धडपड मी बघतो. मी दुसऱ्या कार्यक्रमाला आलो ह्या तुमच्याबरोबर. आणि सरांना भेटल्यानंतर एकदम ग्रामीण भागातून व्यक्तिमत्व, आणि सगळेच आज एखादी संस्था मुलाबाळासारखी सांभाळायला लागते, त्याग करावा लागतो आणि ती त्यागातून उभा राहते. त्यांनी त्यांच्या जीवनामधली धडपड मी बघितली. ती नंतर त्यांचा कधी गौरव असेल त्यावेळेला बोलेल मी. आता त्यांचा गौरव आपल्याला सगळ्यांना करावा लागेल. ते सगळ्यांचाच गौरव करतात, पण आपण सगळ्यांनी म्हणून त्यांचा एक गौरव केला पाहिजे. कारण अशा संस्था समाजामध्ये आल्यात. बहुजनांची मुलं इथं शिकली जातात, सर्व मुलं शिकली जातात. आणि शिकल्यानंतर एक
आपल्या देशाचं भविष्य घडवण्याचं काम या संस्थेतून चालू होतं. हा कार्यक्रम हा कौटुंबिक कार्यक्रम असला तरी सर त्याच्यामागं तुमच्या भावना मोठ्या आहेत, परिवाराच्या मोठ्या भावना आहेत. आमच्या आईला बी तुम्ही सत्कार केला, आदर्श केला. आता ती मी परत आजही दोन, आता मला म्हटलं घर नवीन घ्यावं लागेल, एवढं कुठं लावणार मी सर. त्याची आमची व्यवस्था केली तर बरं होईल. नाही तर मग पुढल्या वेळेला सांगायला लागेल सर आता आम्हाला काय देऊ नका, घर बारीक आहे, एवढ्या मोठ्या वस्तू लावणार कुठं. तर तुम्हाला मनापासून मी परिवाराला धन्यवाद देईन, कारण ताई असतील, सर असतील, त्यागातून हे सगळं होतं. आणि एखादं गणपती मंडळ चालवायचं तर आम्हाला माहिती किती अडचणी असतात, पण एवढी मोठी संस्था तुम्ही केली, त्याच्यामागं भावना आहेत, त्याच्यामागं तुम्ही व्यवसायात प्रगती. शार्दूल दादा प्रचंड काम करतो आहे, त्याच्या वयाच्या मानाने तो जास्तीचं काम करतो आहे. कारण तुमच्या वयात तर आम्ही रस्त्यावरच असायचो, त्यामुळे काय नाही, एक भगवा झेंडा आम्ही आणि मग रस्त्यावर. आणि मग आमचे साहेबजींनी सांगितलं की आमचे काय कारस्थान आहे ते, तर तो तुम्ही परिवार म्हणून काम करताय. आणि जेवढं बोलून तेवढं आज कमी आहे, पण इथं ह्या संस्थेचा एक आदर्श आणि संस्थेचं कार्य बघून म्हणजे आम्हाला बी अभिमान वाटतो की आमच्या सरांची संस्था आहे आणि ही संस्था समाजाचं काम करते. आज खऱ्या अर्थानं सर तुम्हाला मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला यायला 10 मिनटं उशिरा झाला आहे. त्यामुळं आपण ज्या भावनेतून हे काम करताय ही भावना मोठी आहे. जी संस्था आहे आमच्या जाधवताईंची, ही संस्था प्रचंड चांगले काम करते, कारण समाजामध्ये कोणतरी काम करणारी संस्था लागतात. आणि तुमची चॉईस सर चांगली आहे. आम्हालाही तुम्ही मध्ये आधी बोलवता, मग आम्ही किती रस्त्यावर भांडतो लोकांशी हे सगळेच बघतात, पण त्यातनंही तुम्ही आम्हाला बोलवता. म्हणजे तुम्हाला शेवटी संस्थेत कोणाला बोलायचं ठरलेलं असतं, कारण शक्यतो सत्ताधारी लोकांना जास्त बोलावं लागतं, पण आमच्या विरोधकांना बी तुम्ही बोलत आहे, त्यामुळं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. नाहीतर आमचा रील पाहिला कोणीतरी की तुम्हाला दुसऱ्या दिवशी फोन यायचो ह्यांना का बोलवलं, पण तुम्ही ताकदीचा माणूस आहे आम्हाला माहिती आहे, त्यामुळं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आपली जास्त वेळ घेत नाही, पण परत सर आपलं ठरलं आहे की पुढचं काय द्यायचं तर घर द्यायचं आणि त्याच्याबरोबर परत. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. परदुःखाने रडला प्राणी, देव प्रगटला त्याच ठिकाणी. देव कुठे आहे? हे माणसाच्या दुःखामध्ये देव आहे. दुसऱ्याचं दुःख ज्या वेळेला आपलं दुःख वाटतं त्यावेळेला त्या ठिकाणीच परमेश्वर असतो. आणि म्हणून आपण समाजाच्या गरजवंतांना, भुकेलेला आपण खायला दिलं पाहिजे, ज्याला तहान लागलेली आहे त्याला पाणी दिलं पाहिजे, ज्याला कपडा नाही त्याला कपडा दिलं पाहिजे. हीच मानवता आहे. आणि आमच्या मुलांना ही मानवतेची शिकवण व्हावी, त्यांना त्याचं दर्शन व्हावं, माहिती व्हावी. तळागाळामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना पुढं आणलं पाहिजे. आम्ही याची तमा बाळगत नाहीत की आम्हाला उद्या कोणाचा फोन येईल. आम्ही याची तमा बाळगतो की समाजासाठी कोण काम करत आहे. आपण जो विडा उचललेला आहे समाजाच्या सेवेचा, त्याच्यामध्ये जे जे काम करत आहेत, जे जे त्या पालखीचे भोई आहेत, त्या लोकांना इथं बोलवलं पाहिजे, त्यांचे अनुभव सांगितले पाहिजेत आणि यामधून अशा प्रकारची लोकं तयार झाली पाहिजेत. हा याचा खरा उद्देश आहे. आज या कार्यक्रमासाठी आपण पाहतो की एक महिला काय काम करू शकते. म्हणजे 75 लाखाचं धान्य दुसऱ्याकडून गोळा करून गरिबांना, गरजवंतांना, कोविडमध्ये कोण वाचतंय कोण जगतंय हे माहीत नव्हतं आपल्याला. नवरा मरायला लागला तरी बायको त्याच्याजवळ जात नव्हती, बायको मारायला लागली तर नवरा जात नव्हता, मुलं जात नव्हती. ही परिस्थिती असताना ही लोकं रस्त्यावर होती, रस्त्यावर उभा राहून लोकांसाठी काम करत होती. अशा लोकांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे. याच्यामध्ये गीतांजली जाधव ह्या तळागाळातल्या लोकांसाठी काम करतात आणि म्हणून आपण बाहेर इकडं तिकडं कपडे देण्यापेक्षा त्यांच्या हातानं आपण हे कपडे वाटपाचं काम
हे केलेलं आहे. आपण या ठिकाणी ताई आलात, तुमचे संस्थेच्या वतीने मी आभार मानतो. महेश भोईबार अत्यंत चांगला कार्यकर्ता, समाजामध्ये तळागाळामध्ये विद्यार्थ्यासाठी काम करणारा एक नेता. आपणही या ठिकाणी आलात, आपले मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. साईनाथ बाबर साहेब अशा भागामध्ये काम करत आहेत की जिथं सहजासहजी काम करणं अवघड आहे, कोंडव्यासारखा भाग आहे. पण मुस्लिम माणसाला विचारलं तरी ते यांचं नाव सांगतात की अत्यंत चांगला माणूस आहे. म्हणजे समाजामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये काम करणं. आणि त्यांनीसुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त किचन चालवले, वर्ष लोकांना खायला अन्नधान्य पुरवलं आणि समाजामधल्या तळागाळाच्या सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं. त्यांना आपण या ठिकाणी आपण आलात, आपलेही मी आभार मानतो. रवींद्र धंगेकर साहेब आपण पाहिलं की सारखेच टी व्हीवर असतात, वेगवेगळ्या पद्धतीची कामं समाजामध्ये सामान्य माणसापासून, म्हणजे ते पहिल्यांदा नगरसेवक झाले त्यावेळेसपासून, मी प्राध्यापक होतो त्यावेळेसपासून आमचे चांगले संबंध आहेत. आणि एक सामान्य माणसांचा आधार म्हणून काम करणारी व्यक्ती, आपला माणूस अशी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि तेही या ठिकाणी आले. म्हणून भाऊ मग तुम्ही फोनवरती होतात म्हणून म्हटलं की आम्ही कुणाला बोलवायचं याच्यासाठी तर ही संस्था निर्माण झाली. कारण पूर्वी आम्ही ज्यांच्याबरोबर काम करत होतो ते वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले, आम्ही कुणाला तरी बोलावलं की त्यांचा प्रॉब्लेम व्हायचा. आणि म्हणून 14 साली आम्ही ठरवलं की आता आपली स्वतंत्र संस्था पाहिजे, स्वतंत्र व्यासपीठ पाहिजे, आपल्याला पाहिजे त्या माणसाला बोलावता आलं पाहिजे, त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजेत. आणि म्हणून आज तुम्ही आमच्या व्यासपीठावरती आहेत की आम्हाला कुणाचीही त्याच्याबद्दल भीती वाटत नाही, कारण आम्ही समाजसेवेचा वसा घेतलेला आहे. समाजसेवेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आम्ही या ठिकाणी बोलवत आहोत. या स्टेजवरती कोणतंही राजकारण कधी होत नाही. या ठिकाणी फक्त समाजकारण, समाजसेवा, लोकांचा भल्याचा विचार, विद्यार्थ्याच्या हिताचा विचार आणि याच्यामधून चांगले नेते घडावेत, याच्यामधून चांगले समाजसेवक घडावेत, याच्यामधून चांगले समाजाला काम करणारी लोकं यावीत, निर्माण व्हावीत, हाच उद्देश यामध्ये आहे. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की स्टेजवर बसलेली जी माणसं आहेत ती संत तुकारामाचा एक अभंग आहे. आपुल्या हिताशी जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करती सर्वना अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. की अशा प्रकारच्या आईबापांना यांच्यात धन्यवाद की अशा प्रकारच्या रत्नाला यांनी जन्म दिला की जे समाजाची सेवा करतायत, भल्या बुऱ्या लोकांमध्ये काम करतायत आणि चांगल्या लोकांना मदत करतायत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपले या ठिकाणी मी आभार मानतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्तानं त्यांचीही आपण आठवण या ठिकाणी करूया आणि त्यांनाही मी अभिवादन करतो. आणि आपण सर्वजण टी व्हीवाले, त्याच्यानंतर मीडिया, टेक्निकल टीम, शिक्षक, विद्यार्थी, सर्व बंधू भगिनींनो, आपलेही मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 2 मिनिटामध्ये एक प्रातिनिधिक स्वरूपात एक अभिमानाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत एकही पुस्तक लिहित नाही, परंतु आमच्या आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील मुलं, ही मुलं MBAच्या फर्स्ट इयरची मुलं आहेत. आणि या फर्स्ट इयरच्या मुलांनी एक पुस्तक त्यांचं काल पब्लिश झालेलं आहे, मॅनेजमेंट ऑफ अकाउंटिंग. हे पुस्तक त्यांचं पब्लिश झालेलं आहे. या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी होतोय. सर्वप्रथम गौरव पाटील या विद्यार्थ्याला विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी मंचावरती यायचंय. अवंतिका आवटी, नंतर श्रद्धा शहाणे, विश्वजित पाटील, क्षितिजा वानारे. खऱ्या अर्थानं खऱ्या अभिमानाची गोष्ट आहे की या विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी MBAच्या या विद्यार्थ्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांचं पुस्तक कालच प्रकाशन झालेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. गौरव पाटील, अकंकिता आवटी, श्रद्धा शहाणे, विश्वजित पाटील आणि क्षितिजा वानारे.
यानंतर सत्य फाउंडेशनच्या काही सदस्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. सन्माननीय अभिजित पवार सर, सदैव फाउंडेशनचे अभिजित पवार सर यांचाही सन्मान या मंचावरती संपन्न होणार आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. त्यानंतर प्रशांत कांबळे सर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर कल्पना पवार मॅडम सत्य फाउंडेशनच्या सदस्य आहेत, यांचाही सन्मान या मंचावरती संपन्न होतोय. यानंतर सन्माननीय नवनाथ शिंदे सर स्वराज्य प्रतिष्ठान यांचाही सन्मान या मंचावरती संपन्न होतोय. आणि यानंतर शुभम जगदाळे सर मनसे युवा सैनिक यांचाही सन्मान या मंचावरती संपन्न होतोय. आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण हा सन्मान या मंचावरती संपन्न करूयात. जोरदार टाळ्या वाजवून आपण हा सन्मान या मंचावरती संपन्न करूयात. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचा समारोप हा वंदे मातरमने होईल. वन्दे मातरं सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं शुभ्र वंदे भारत माता की